काय बायको काय करतेस? काय करते का फूक मारते? चूल पेटवते बायको. आणि आज आमच्याकडे आज स्पेशल कार्यक्रम आहे. गणेश भक्त येणार आहेत जागरणासाठी आणि त्यांच्यासाठी खास बेत बनवलेला आहे. आणि तो कोणता बेत असणार आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणारच आहे. तत्पूर्वी बघूया काय पूर्वतयारी काय चालू आहे त्या बेताची. बघा हे खास मच्छरांसाठी खास हे आम्ही अशी दुरेंडी करतो. आणि मला वाटतं काहीतरी गुळ किसून ठेवलेला आहे इकडे. आज काय आहे खास? आज पुरणपोळी आणि भजी आहे. म्हणजे पुरणपोळी खास बाप्पासाठी आणि जे गणेश भक्त येणार आहेत नाचायला संध्याकाळी भजीचा प्रोग्राम आहे. सराउंडिंग दाखवतो जरा. घर कुठे आमचं बघितलं तर एकदम गावाच्या थोडं बाहेर आहे. मागची बाजू आहे त्या कारण तुम्हाला सर्वीकडे गवत दिसतं. इकडे सर्व चारी साईडला गवत दिसतंय. ते बघा इकडे बघू शकता आपण सर्वीकडे गवतच आहे. सध्या रिमझिम पाऊस पण बरसतोय. चांगलं क्लायमेट आहे. हे गरम चहा असेल तर द्या ना परत एकदा. बायकोने काय हे काय का बनवलंयस? पाणीपुरी. पाणीपुरी काय नाही काय नाही. येशूबाई यायला तयार नाही माझ्याकडे. कोणाकडे जात नाही तो. विसरला तो पोरगा. पहिले आपल्याला कपडा पण नाही काढून द्यायचा. कपडा पण नाही. सकाळी निघाला ना. वहिनी काय हातामध्ये आहे? एवढा गुल पुरेल का? सगळं गोड नाही ना. पुरणपोळी चुलीवरचा. आणि हे कशा मसाला तयार केलायस? हो रस्सा भाजी. चला बाप्पा दाखवतो तुम्हाला आमचा. बघू शकता टोपामध्ये मुगाची डाळ भिजत घातलेली आहे. म्हणजे काहीतरी मुगाचं आयटम असणार आहे गणेश भक्तांसाठी खास. अजून काय तयारी एवढी काही खास दिसत नाहीये. बघूया ब्लॉगच्या पुढे गेल्यावर माहिती पडेल आपल्याला एक्झॅक्टली काय बनवणार आहेत. बायको खोबरा किसते आणि वहिनी गुळ बारीक करते. मस्तपैकी गरम गरम चहा मिळाली असती तर बरं आहे. क्लायमेट तर खूप एकदम काय बोलता येणार नाही असं क्लायमेट झालेलं आहे. हे बघा इकडे जे बॉम्बेला आहेत भाऊ बहीण त्यांची चॅटिंग चालू आहे इकडे. हे रुचिता दे. हो रुचिता दे. हा ब्लॉग बनवतोय. हा मोदक बनवतोय. फोटो पाठव फोटो. आमच्याकडे स्पेशल आयटम आहे गणेश भक्तांसाठी. चला तर हे जे बनवलेलं आहे दुरेंडी त्याचं का बनवतं ते सांगतो तुम्हाला मी. रिझन आहे आमचं घर आहे थोडं गावापासून दूर. बघू दाखवतो तुम्हाला आमचं घर कुठे आहे एक्झॅक्टली. बघा आजूबाजूला पूर्ण झाडी आहे. त्या कारणाने इन्सेक्ट खूप येतात. फुलपाखरं येतात. किडे वगैरे येतात. त्यांना भागवण्यासाठी खास ही दुरेंडी करतात. इकडे दूर करतात. तेव्हा समोर दिसते संध्याकाळी आता 7 वाजले की खूप येतो बाहेर. घराच्या बाहेर लाईट चालू असली की त्या बल्बाला उजेडाला खूप इन्सेक्ट्स येतात. त्यासाठी खास ही दुरेंडी बनवलेली आहे वहिनीने. किती किलोचे आहे? 1 किलोचे तरी आहे. अवतार का तुझा असलेला आहे? चुलीवरती चुलीचा इफेक्ट. चहा दिली वहिनीने. थँक्यू वहिनी. गरम गरम चहा. क्लायमेट खूप म्हणजे सांगता येणार नाही असं क्लायमेट आहे. त्या कारणाने या क्लायमेटसाठी गरम चहा इज द बेस्ट ऑप्शन. त्यामुळे गरम चहा. पाऊस आहे. रिमझिम पाऊस आहे. जोराने तर नाही आहे. रिमझिम पाऊस आहे. त्या रिमझिम पावसामध्ये कडक गवती पात टाकून बनवलेली कडक चहा त्या स्वाद घेते मी. बघा मस्त दूर झालेलं आहे. भजी बनवणार आहे खास. बघ आता नवीन आयटम मुगाची भजी खास गणेश भक्तांसाठी नाचायला येणार आहे त्यांच्यासाठी खास बेत आहे आज.
आणि हा समोर बेत बनवलेला आहे. जे फुलपाखरू वगैरे येतात, नागतोडा पण येतो त्यांच्यासाठी खास. जे इन्सेक्ट येतात त्यांच्यासाठी मच्छर पण असतात. हा, मच्छर खास आहे तिकडे. मच्छर जास्त पाऊस आहे. मच्छरांचा टायमिंग आहे. हा, मच्छरांचा पण टायमिंग आहे. हा, रोज 5 ते 7 वाजेपर्यंत आणि सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत. हा मच्छरांचा टायमिंग रोजच्या रोजचा आहे. आणि त्या मच्छरांना भागवण्यासाठी ह्याचा पण टायमिंग तोच आहे. हे बघा, चांगला दूर झालेला आहे. टाकापासून टिकाऊ. थोडं त्रास रोडवला ना, पण काय चालायचं. या वहिनी घेऊन आल्यात खास इकडे आता बाहेर. हा, इकडे आता बल्ब चालू केला. आता बल्ब चालू होईल थोड्या वेळाने, की तिथे मी दाखवेन तुम्हाला नंतर काय परिस्थिती असते. आणि त्या परिस्थिती हँडल करण्याची, ती परिस्थिती हँडल करण्यासाठी खास दुपारक बाप्पा, गणपती बाप्पा मोरया. जरा म्हणजे एवढे मुंबईवरून येऊन आजच निघणार काय माहिती, आता मला पण माहिती नाही. श्रीला म्हणाले. पण ते आम्ही आलो तेव्हा होते तिथे. वहिनीने बाहेर दुपारक बनवले. त्या दुपारक मध्ये कापूरचे 4-5 तुकडे टाकतो, म्हणजे धूर चांगला येतो आणि एक सुगंध पण येतो त्याच्यासोबत. त्यासाठी मी कापूरचे 4-5 तुकडे आतमध्ये टाकतो. एक बाहेर पडला. कुठे गेला कुठे रे कापूर, कुठे गेला? हा बघा मिळालेला आहे. हा, मस्त दूर झालेला आहे. आणि आता मी लाईट चालू करतो. बाहेरचा बल्ब चालू केला आहे. हां, आणि इथे जे इन्सेक्ट, फुलपाखरू, किडे वगैरे, नागतोडा पण येतो त्याच्यासाठी खास आहे दुपारक. भाकरी आणि बायकोनी काय बनवले आता सध्या तरी काय स्टेजला आले. सध्या अजून काय वाटणच चालू आहे. ते डाळ अशी बघा, ही डाळ आहे ना, गूळ आणि डाळ असं हे मिक्स करावं लागतं बरोबर. ते नाही मिक्स झालं की बरोबर करावं लागते. मिश्रण बनवते चांगलं डाळ आणि गुळाचा, म्हणजे पुरणपोळी एकदम गोड आणि व्यवस्थित. बाप्पासाठी खास नैवेद्य आहे, तर त्यासाठी खास मेहनत. तर हे असून झालेलं नाही. असं आहे काय? लॉजिक बघा, लॉजिक पण आहे. अशी बघायची, अशी पडली तर झालेलं नाही, मग झालेलं नाही. आणि जर नाही अशी उभी राहिली तर मग झाली. ठीक आहे, चालेल. चांगली ट्रिक्स आहे. म्हणजे मिश्रण जे बनवलेलं आहे ते व्यवस्थित झालेलं आहे की नाही ते ओळखण्यासाठी. अशी उभी राहते पडली, मग झाला. पडली 4 भाकऱ्यांचा बनवलेला तिकडे. हा, वाटण चालू आहे इकडे. एकाच वेळी अनेक गोष्टी बनवतात इथे. जेवणाची पण तयारी चालू आहे, त्याचबरोबर पुरणाचा पण बेत चालू आहे, पुरणपोळीचा बेत चालू आहे, आणि त्याचबरोबर वडेच ना, वडे पण आहेत गणेश भक्तांसाठी. आणि बघूया बाहेर चुलीवर वहिनी काय करते. हे आमच्यासाठी गरम गरम भाकऱ्या भाजते. हां, काय बोलतेस तू? हो, अर्ध जेवण चुलीवर पण चालू आहे, अर्ध इकडे गॅसवर पण चालू आहे. म्हणजे सगळी म्हणजे भरपूर काय सर्व गोंधळ चालू आहे, गडबड चालू आहे. आणि त्या गडबडीमध्ये मी हा एक टाइमपास ब्लॉग बनवतोय. बघूया. आरतीला गेले आणि मोठं आरतीला गेलं. आज मी आरतीला गेलो नाही, कारण स्पेशल मला हा थोडा ब्लॉग बनवायचा होता, त्या कारणाने गेलो नाही मी आरतीला. आणि मी वाट बघतोय सर्वांची, किती वाजता आमच्या घरी येणार आहेत ते आरतीसाठी. कारण कोकणामध्ये म्हणजे आमच्या गावामध्ये एक आरतीची एक वेगळीच मजा असते. सर्वजण म्हणजे संपूर्ण गाव, प्रत्येक घरामध्ये एकत्रित आरती घेतात. संपूर्ण गाव जमा असतो आरतीसाठी. आणि त्या आरतीची, अशा एकत्रित आरतीची काय मजा वेगळीच असते. संपूर्ण गाव एका घरामध्ये समोर गणपती बाप्पाच्या समोर आरती म्हणताना जे एक ॲटमॉस्फिअर क्रिएट होतं ते एक वेगळंच असतं. खूप मजा असते. एक पाठून जयदेव म्हणणार एक असतो, त्या कारणाने आरतीची एक मजा वेगळीच असते. आणि वेगवेगळ्या सुरा आणि ताळामध्ये ही आरती चालू असते. खूप सारी मजा असते आरतीसाठी. ही आरतीची मजा मी दाखवणार आहे या ब्लॉगमध्ये. पुढे आमच्या घरी पण येणार आहे ते सर्व मंडळी आरतीसाठी, तेव्हा मी तुम्हाला दाखवेन थोडा ब्लॉगमध्ये ती आरती कशी असते. तर बघा माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू. तरी आगळीवेगळी आरती पाहण्यासाठी माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तर तुम्हाला समजेल की आमच्या गावी म्हणजे आमच्या कोकणामध्ये हे आरती कशा प्रकारे घेतात ते. आता अंधार झालेला आहे, तर गणेश भक्त त्या साईडने येणार आहेत, त्या वाटेने येणार आहेत. तर तिथे
खास हॅलोजनची सोय केलेली आहे. आता हॅलोजन बंद आहेत तर ते हॅलोजन चालू करण्यासाठी मी चाललेलो आहे तिकडे. ते वाजले 7 वाजलेले आहेत आणि अंधार चांगला पडलेला आहे. आणि जे आरतीसाठी किंवा जागरणासाठी गणेश भक्त या वाटेने येणार तर तिथे हॅलोजनची सोय केलेली आहे. हॅलोजन लावलेले आहेत. ते हॅलोजन चालू करण्यासाठी चाललो मी. ते आमचं घर तिकडे घर आहे आणि हा सर्व परिसर इकडे 2-3 घरं आहेत. तर मी आता हॅलोजन चालू करायला चाललो आहे. आता अंधार 8 वाजल्याच्यानंतर पूर्ण काळोख असेल इथे. ते आमचं घर गवत आणि ते मी आता हॅलोजन चालू करतो आहे. थोडा जपून पाय टाकावा लागतो कारण जनावरांची भीती असते. त्या कारण आता मी हा इथे ब्लॉक थांबवतो आहे, स्टॉप करतो आहे. हॅलोजन आधी चालू करून घेतो आहे. चला एक हॅलोजन चालू करतो मी. बघा चांगला प्रकाश पडलेला आहे. हे बघा समोर चांगला प्रकाश पडलेला आहे. आणि दुसरा इकडे दुसरा पण हॅलोजन चालू केलेला आहे. समोर घर आहे माझं. त्या घरापर्यंत प्रकाश पडतो चांगला व्यवस्थित. म्हणजे या वाटेने गणेश भक्त आलं तर चांगला प्रकाश असतो, कोणता अडथळा येत नाही. हे बघा हे आता पूर्ण अंधार आहे. हे घर बंद आहे सध्या. या घराची थोडी लाईट यूज करतो आम्ही. आता पुन्हा इथे आपल्याला बघा इथे हाईट भरपूर हाईट आहे. थोडा गवत साईडला करून मी ते वरती चढलो आहे आणि ब्लॉक थोडा इथे स्टॉप करतो आणि उतरतो. आधी इथे उतरून घेतो. हा फ्रंटचा हॅलोजन चालू केला आहे आणि हा इथे बॅक साईडचा आहे आणि समोर घर आहे माझं. आणि आज चांगला प्रकाश पडलेला आहे गणेश भक्तांसाठी जे आता आरतीसाठी येणार आहेत. आरती झाल्याच्या नंतर जेवल्याच्या नंतर जागरणाचा आमच्याकडे कार्यक्रम आहे. त्यासाठी खास प्रकाश पाडलेला आहे इथे हॅलोजन मार्फत. शकता दोन्ही हॅलोजन चालू केलेले आहेत. चांगलाच प्रकाश पडलेला आहे. वाटही क्लिअर दिसते. आता चांगला अंधार पडलेला आहे. वाट क्लिअर दिसते. आमच्या इथून एक हॅलोजन आहे. बघा थोडी भीती स्लिप व्हायची पण भीती असते. शेवाळ असतो या रस्त्याला तर खूप सावकाश यावं लागतं. चला तर घरी पोचतोय आता. चला बघूया. हॅलोजन मस्त उजेड पडलेला आहे आणि चांगला काळोखही पडलेला आहे. अरे मंडळी एकदम निवांत बसले इथे. वा 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 वा. बघा दूर केलाय त्या कारणाने इथे काय इन्सेक्ट दिसत नाही आहे. जादू. आणि ते बंद झाल्यानंतर पण बघा. नंतर आपण बघूया काय परिणाम होईल जर हे बंद केल्याच्या नंतर. हा कोणता उपाय आहे आमचा घरगुती उपाय गावठी आयुर्वेदिक. आर्याने मॅगी बनवली खास तिखट मॅगी. वहिनी कसला विचार करतात. हा चांगला धूर झालेला आहे आणि इकडे गप्पा रंगलेल्या आहेत जावांच्या. बघा असे इन्सेक्ट येतात घरामध्ये. हा आहे इन्सेक्ट. याला जर उलटी गेली हा धुराचा इफेक्टमुळे तो पलटी झालेला आहे. तर त्याला उलटी गेली तर उडायला सुरुवात होईल. दाखवूया एक ट्राय बघूया. गाडी चालू झाली. गाडी झाली. स्कूटर चालू झाली आहे. आता कम्प्लीट तो पलटी झालेला आहे. सरळ झाला तर तुम्हाला तो उडेल. थांबा दाखवूया. स्कूटर चालू झाले. उडाला आता उडालाय. आता उडणार तो. हा उडाला बघा. उडाला हेलिकॉप्टर. हे बघा कुठे उडाला. हा पुन्हा असे काय होता याला का काय बांबूरमुंडा. ब्लॅक कोबरा. बांबूरमुंडा उडतोय कॅमेरा. बघा परत पडला.
हे बघा हा इकडे आलाय उडाला आणि घरामध्ये चाललाय बाहेर जा बाहेर पाटा कुठे आहे माझ्या त्याला पाटा घेऊन चाललोय दिसते बरोबर का मी हा ठेवू पाटा आम्ही ठेवला इथे ना याच्यावरती मला वाटतं वाटण करणार आहेत बाहेरचा अंदाज झालेला आहे त्याच्यामुळे बाहेर काय करणार नाही सर्व काम आता घरामध्येच होणार आहे पुढचं काम ते वहिनी वाटण करते मिक्सरमध्ये मुगाची डाळ भिजत घातलेली त्याची वाटण करते इथे मिक्सरमध्ये खास मुगाच्या वड्यांसाठी हा एकंदरीत बेज बनवलेला आहे गणेश भक्तांसाठी तो कसा होणार आहे तो आपल्याला पुढे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणारच आहे बायको काय करते इकडे बोल इथे बायको इथे वाटण करते पुरणपोळीसाठी आणि इकडे वहिनी मिक्सरमध्ये इकडे दुसरं वाटण चालू आहे दोन साईडला दोन कामं चालू आहेत मसाला कांदा मीठ मिरची आणि चण्याचं पीठ ना कोथिंबीर आणि हे आता बनणार आहेत मुगाचे पकोडे आणि बायको वाटण चालू आहे अजून मी पुरणपोळी बनवते आणि मुगाचे पकोडे मोठ्या वहिनी बनवत आहेत वहिनी मुगाचे पकोडे बनवणार आहेत आणि पुरणपोळी माझी बायको बनवणार आहे यूट्यूबर दीप्ती गाव तुमच्या सर्वांची ओळखीची दीप्ती काढलाय सर्वांच्या काढलाय हा बघा आरतीसाठी मंडळी गोळा झालेली आहे ज्या आरतीची आपण वाट पाहत होतो त्या आरतीसाठी मंडळी गोळा झालेली आहेत बघूया किती मंडळी गोळा झालेली आहेत त्या आरतीसाठी नाही आम्ही टेन्शन मध्ये नाही ना आम्ही कशा टेन्शन मध्ये यायचं होऊ द्या ना मोर्या साधुकारता विघ्नाची देवा वाट मी पाये उपेक्षू नको गुणवंता नंता लघुनायका मागरीश जय रघुवीर समर्थ पकोड्यांसाठी कांदे कापते आयुषी कोथिंबीर आणि आमच्यासाठी पुरणपोळी फायनली पुरण तयार झालेलं आहे आणि पुरणपोळी बनवते बायको आमच्यासाठी खास जेवताना काहीतरी गोड म्हणून कांदे कापते वहिनी कोथिंबीर पण आहे हे आरू मध्ये मध्ये जाऊ नको आणि एक पुरणपोळी बहुतेक तयार झालेली ही तयार झालेली आहे मस्त सुगंध तर छान सुटलेला आहे पुरणपोळीचा जेवताना काय ते स्वीट पहिली पुरणपोळी देवाच्या समोर ठेवतो कांदा चिरून झालेला आहे आणि आता इकडे कांदा पण मिक्स केलेला आहे आता पुढची प्रोसिजर काय असेल थोडं मिक्स करतो मी थोडं माझा पण थोडा हातभार लावतो त्याच्यामध्ये नको करू नाही करायचं आता कोथिंबीर काहीतरी बारीक चिरून मिक्स करायची त्याच्यामध्ये त्यानंतर मीठ चवीनुसार
मसाला आणि काय टाकणार आहे? ओवा. बायको झाल्या का पुरणपोळ्या? पुरणपोळ्या झालेल्या आहेत. बायको अशी छान पुरणपोळी बनवते. टेस्ट केलेली आहे बॉम्बेला. बघूया आता. अर्ध वाटण चुलीवरती गॅसवरती करून बनवलेले आहेत पुरणपोळ्या. पुरणपोळ्या मला आवडतं. मला पुरणपोळ्या बनवायला मला आवडतं. मला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. तुम्हाला जर पुरणपोळी खायचं असेल तर या आमच्या घरी किंवा ऑर्डर द्या. कमेंट्स करा. कमेंट्स करून ऑर्डर द्या. कोथिंबीर चिरण्याचं काम चालू आहे आता. प्रत्येक तयारी झालेली आहे बोलता येईल. अरे पोरं कोणती गेम खेळतायत? बिझनेस. अरे वा, टाइमपास चालू आहे इकडे. काय इकडे किचन मध्ये काय झालं बघूया आतापर्यंत. झाले का पुरणपोळी? पुरणपोळी झालेली आहेत. पापड जेवणासाठी पुरणपोळी झालेली आहे. पापड तळते बहिणी. ऑलमोस्ट डन पुरणपोळी. बघूया पुरणपोळी कशा तयार झालेल्या आहेत. हो 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 हो, सुगंध सुटलेला आहे. आता खाल्ल्याच्या नंतर खरी टेस्ट समजणार आहे. गणपतीचं कोणतं गाणं? पुरणाच्या पोळीचं जेवण घालून तुला. बायकोनी गाणं बोलले पुरणाची पोळी बनवून. आणि वहिनी तुम्ही काय पापडावरून काय आहे का? पापडावरून काय नाही तर झापड मिळालं आपल्याला. फायनली पुरणपोळीची टेस्ट करून पाहूया कशी झालेली आहे ती. मस्त झालेली आहे. एक नंबर. बायको छान झाली आहे पुरणपोळी. कशी झाली पुरणपोळी सचिन? एक नंबर. टेस्टी. सर्व जमाजमा करून बनवलेली आहे. चटणी पकोड्यांसाठी खास. फायनल. हो पण तरी पण कशी काय वाटत नाही. त्यांचा मिक्सर रेडी झालेला आहे. बॅटर व्यवस्थित मिक्स करतायत. आणि फायनल आता त्याला कढईमध्ये तळायचे बाकी आहेत आता. आणि आम्ही वाट बघतोय. येतात बरं. आता चटणी बरोबर लागेल.
किती बाकी आहेत? घेतलाय एकाला ग्लास पाणी प्यायला बाटला पाहिजे ग्लास आणि ग्लास तर पाणी प्यायला पाहिजे तांब्या तांब्या होता माझा तो काय झालाय हे बरोबर झालेत का? एक नंबर होता एक नंबर घरी नाही आधी थोडं वाट बघावं लागेल. कशा आहेत? एकदम एकदम ओके एकदम ओके चाय 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 गरम चाय गरम चाय. गरम पकडे गरम पकडे गरम पकडे थांबा एक चालू आहे वर्क इन प्रोग्रेस. हे बघ भरपूर आहे पण टाइम कमी पडला. थोडा टाइम लागतो ना शिजायला. चाय चाय गरम चाय. गॅस फास्ट करा वहिनी फटाफट. चटणी घेऊन बसलाय इकडे दादा. सावकाश सावकाश. तेल असेल 2 प्लेट का नाही तर हे कोणाला पाहिजे आणखी थोडं थांबावं लागेल. चाय गरम चाय. जा घे तिथून पाणी. तू काय पाहुणे आहेस घरात तू तिकडे आहे मग. वहिनी जमले आता आयुष्य आले. उरलंय पण काय अजून घाई झालेली आहे. पोरं लवकर आले नाचायला. उरले थांब गरम आहे गरम. थांब प्लेट मध्ये घे. एक प्लेट. हे प्लेट घ्या. सत्यम चटणी घ्या. सत्यम बाहेरच आहे. संपले थांब देतो. लाईट काय कुठले बघतो तुला. झाली चांगली झाली. सर्वांना मूग वडे आवडलेले आहेत. चटणी तर एकदम झकास झालेली. तर थोडाफार व्हिडिओ बनवलेला. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट्स करायला विसरू नका. चला बाय. गुड बाय.